ईशसुरासुरमणुचिन्दवन्दिनम् दोदगायिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकतारम् शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशोधकापाय समनेयनानदन्तन चरित तव वीर्याय रे शेते तवे समगं प्रत्येकमेव प्रत्येकम् वन्दामि यमर्तन्ते अरहन्ते मानुते चित्ते इच्छारहन्तानं सिद्धानं तनमो गणाराम् अजायवगानं तावुनं सेव सेतिं विशोधरन्तन नानपानातमं समासेय उपसम्पयामि तम्मं यत्तो निर्वाणसम्पत्ति। आचार्य कुंद भगवान वीरजी प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार। ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये भगवंताने आपल्या प्रत्येक जीवाचा स्वभाव फक्त केवळ ज्ञान मात्र आहे, ज्ञाता मात्र आहे, उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे, याचं स्वरूपाचं भान जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं भान जीवाला नाही, आणि जे स्वरूप नाही त्याच्याबद्दल त्याला भान आहे, जी पर्याय आहे पर्याय स्वरूप नाही त्या पर्यायाबद्दल त्याला ज्ञान आहे। पण ज्या पर्याय उत्पन्न होतात वृत्यांश ज्याच्या आधारे उत्पन्न होतात तो वृत्तिमान असा जो एक शुद्ध आत्मा आहे त्याचं या जीवाला ज्ञान नाही। म्हणून 1 नंबर गाथेपासून ते 92 गाथेपर्यंत जीवाला आपला त्रिकालवरती अधिकार काय आहे हे या ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये सांगणार आहे। जे ज्ञानाचं तत्व आपला जीव जो ज्ञान तत्व स्वरूप आहे त्याचं प्रज्ञापन नाही, आणि त्या प्रज्ञापनाची ओळख करून देण्याचा अधिकार कुंद भगवंताने केलेला आहे। जे साध्य कसं आहे, शिष्याला अप्रसिद्ध आहे, अप्रसिद्ध साध्याला सिद्ध करत आहे। म्हणून आपण काल एक पहिली गाथा का अर्थ पाहिला होता, तर त्यानंतर दुसरी गाथा और विशुद्ध सत्ता वाले शेष कीर्तन करों को सर्व शुद्ध भगवंतों के साथे और ज्ञानाचार दर्शनाच्या चारित्राच्या तपाच्या तथा वीर्याच्या युक्त श्रमणों को नमस्कार करता हूँ। मग या ठिकाणी 100 इंद्राच्या झाडे वंदनीय असे वर्तमान काळातील वर्धमान महावीरांना नमस्कार केला। आणि ज्या तीर्थामध्ये आपण आहोत, ज्यांच्या तीर्थामध्ये आहे त्यांना प्रथम वंदना केल्यानंतर परत विशुद्ध सत्तावाले
एक नंबर अस्तित्व. मग विशुद्ध सत्ता हे अस्तित्व आहे. कोणाचा आहे? शेष तीर्थंकर. ते महावीराला सोडून ते आदिनाथापासून ते पार्श्वनाथापर्यंत ते पण सर्व कसे आहेत? विशुद्ध सत्तावाले आहेत. जे कारण परमात्मा विशुद्ध सत्तावाला आहे, कारण गुण विशुद्ध सत्तावाले आहे, कारण अर्थ पर्याय विशुद्ध सत्तावाले आहे आणि चार अणुजीवी गुणाची सत्ता विशुद्ध सत्तावाले आहेत. अशा त्या तीर्थंकरांना नमस्कार केलेला आहे. आणि परत सर्व सिद्ध भगवंताला सातही सर्व सिद्ध भगवान जे आहेत त्यांना सात ते संग्रहण्याने एकाच वेळेला आणि त्या सर्व सिद्धांना नमस्कार. आणि त्याच नंतर ज्ञानाचार, दर्शनाचार, चारित्राचार, तपाचार आणि निर्याचार याने सहित असणारे जे श्रमण आहेत त्यांना पण मी नमस्कार करतो. ते श्रमण आचार्य, उपाध्याय, श्रावण तिघांनाही श्रमण रूपाने त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. मग हे काय झालं? पूर्ण शुद्ध निश्चयने आणि एकदे शुद्ध निश्चयने असणारे जीव आहेत त्यांना या ठिकाणी आचार्याने नमस्कार केलेला आहे. मग आपलाही आत्मा अनादि अनंत विशुद्ध सत्तावाला आहे. आपला आत्माही कसाही आपल्या आत्म्यामध्ये अस्तित्व गुणाप्रमाणे बाकीचे अनंत गुण आहेत. मग अशा अनंत गुणाने युक्त आपला आत्माच तीर्थंकर आहे. म्हणून आपल्या तीर्थंकर स्वरूप आत्म्याला नमस्कार आहे. सर्व सिद्ध भगवंत व्यवहाराने सिद्ध केल्यावरती असणारे सिद्ध भगवान सर्व भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ त्रिकालवरती सिद्धांना नमस्कार एकच केलेला आहे. त्याचप्रमाणे अनादि अनंत अनंत गुणाने युक्त सर्व गुणाने युक्त शुद्ध असा माझा भगवान आत्मा आहे, कारण परमात्मा आहे. आणि ज्ञानाचार, दर्शनाचार, चारित्र, तपाचार आणि वीर्याचार असे व्यवहारण्याने एक देश शुद्ध अवस्थेला प्राप्त असणारे आचार्य, उपाध्याय, साधू त्या श्रमणाला नमस्कार करतो. त्याचप्रमाणे आपला आत्माही आचार्य आहे, उपाध्याय, साधू आहे, आचरण करण्यायोग्य आहे. तो बाजूने आचरण ध्यान करण्यायोग्य आहे. म्हणून माझाच आत्मा आचार्य आहे. उप अध्याय, उप म्हणजे जवळ आहे, अध्याय म्हणजे ध्यान करण्यायोग्य आहे. म्हणून माझाच आत्मा निष्ठाने उपाध्याय आहे. आणि साधू जो साध्याची साधना करतो तो साधू. मग मी माझ्या स्वतःच्या कारण परमात्मा रूपी साध्य आहे, त्याची साधना करणारा म्हणून मी साधू आहे. याप्रमाणे किंवा ज्ञान, दर्शन, चारित्र आणि वीर्य अशा गुणांना धारण करणारा मी शुद्ध आत्मा आहे. म्हणून अशा विशिष्ट लक्षणाने युक्त माझा कारण परमात्मा आहे. त्याला अनुभव करा. तो काळाला अद्वैत नमस्कार झाला. ज्या ठिकाणी नमस्कार करणारा आणि नमस्कार करून घेणारा एक असतो तिथे अद्वैत नमस्कार म्हणतात. आणि ज्या ठिकाणी वंद्य आणि वंदक भाव आहे
वंद्य आणि वंदक, वंदना करून घेणारा आणि वंदना करणारा, पंचकर्मेशी त्यांना मी नमस्कार करतो, ते वंद्य आहे. आणि वंदक म्हणजे मी त्यांना वंदना करणार आहे. आता दोन द्रव्यामध्ये नमस्कार वंद वंदक भाव, त्याला द्वैत म्हणतात. आणि आपला कारण परमात्माने आपली ज्ञान पर्याय आपणच आहोत, म्हणून अद्वैत रूपाने स्वतःच्या आत्म्याला अनुभव करणे, त्या ठिकाणी अद्वैत नमस्कार मी मलाच केलेला आहे. हे 2 नंबर गाथेमध्ये याप्रमाणे अर्थ निश्चय आणि व्यवहाराने अर्थ काढा. चित्र उन्नून सबको तथा मनुष्य क्षेत्र में विद्यमान अनंत को साथ ही साथ समुदाय रूप से और प्रत्येक तो व्यक्तिगत वंदना करता हूँ. मग त्या सर्वांना तथा म्हणजे वरती सांगितलेले ते, आणि तथा म्हणजे अनेक कोणाही मनुष्य क्षेत्रामध्ये विद्यमान जे अडीच दीप आहेत, अडीच दीपामध्ये विद्यमान असणारे जे अरहंत आहेत, त्या सर्व अरहंतांना एकदाच नमस्कार करतो, समूह रूपाने संग्रह रूपाने. हे व्यक्तिगत प्रत्येकाला एकंदर नमस्कार करतो व्यवहाराने. मग अशा प्रकारे काय केलेलं, अशा प्रकारे त्यांना नमस्कार त्यांना केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे फक्त सांगितलं मनुष्य क्षेत्रामध्ये विद्यमान अरहंतांना. मग इथे मतार्थाच्या अपेक्षेने जर अर्थ करायचा असेल, एवढ्याच मनुष्य क्षेत्रामध्ये विद्यमान, तर अन्य मतावलंबी लोकांनी स्वर्गामध्ये असणारे त्यांनी मानलेले काल्पनिक देव, ते देव सर्वज्ञ आहेत, जे स्वर्गातल्या देवांना सर्वज्ञ मानले. म्हणून सांगितलं आचार्याने की मनुष्य क्षेत्रामध्ये अनंत परमात्मा असतात एवंभूत नयाने, भूत नैगम्याने भावी नैगम्याने चारी गतीमध्ये असतात. पण या ठिकाणी वर्तमानमध्ये विशिष्ट पर्यायाने युक्त असे अनंत भगवान मनुष्य क्षेत्रामध्येच असतात, जे देवगतीमध्ये अनंत परमात्मा असू शकत नाही. मग त्यामध्ये मनुष्य क्षेत्र अडीच दीपच आहे. मग अडीच दीपाच्या क्षेत्रामधल्या मनुष्यांचं तिथे विद्यमान असणार आहे. एक सांगितलं अडीच दीपामध्ये मनुष्य आहे. त्या मनुष्य अडीच दीपामध्ये आर्यखंड आणि मिलिंद खंड आहे. आर्यखंडामध्ये असतात, मिलिंद खंडामध्ये असत नाही. मनुष्य मध्ये अडीच दीपामध्ये भूभूमी आहे. त्या भूभूमीमध्ये अनंत परमात्मा असत नाही. म्हणजे त्याचा निषेध केला, देवगतीचा निषेध केला. 5 मिलिंद खंडामध्ये तीर्थंकर असत नाही, तिथल्या मनुष्याचा निषेध केला. म्हणजे अशा प्रकारे मनुष्य क्षेत्रामध्ये एक दाखवत असताना अन्य लोकांनी मानलेले की आहे एवंभूत ज्ञाने, त्यांनी राम मानले, शंकर मानले, त्यांना सर्वांना सर्वज्ञ मानलं. जे मनुष्य क्षेत्र सोडून देवगतीमध्ये सर्वज्ञ मानले. एक दुसरं रागी द्वेषी सहित आहे, त्यांना त्या ठिकाणी सर्वज्ञ मानले. मग अशा अनेक प्रकारच्या लोकांनी मनुष्य क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या जीवाला सुद्धा त्यांनी सर्वज्ञ मानलेलं आहे.
पण त्या सर्व क्षेत्राचं खंडन करण्यासाठी आणि अडीच दीपामध्येच, आणि तेही अडीच दीपामध्ये आर्यखंडामध्ये, आणि आर्यखंडामध्ये तेही कर्मभूमीमध्येच, ते कर्मभूमीमध्ये सुद्धा चतुर्थ कालामध्येच अनंत परमात्मा असतात. अन्य कालामध्ये अन्य क्षेत्रामध्ये असत नाही. जे मतार्थाच्या अपेक्षेने एवढा त्या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. आणि समुदाय रूपाने सर्वाला पण नमस्कार करतो आणि प्रत्येक एकीकृत व्यक्तीला सुद्धा मी नमस्कार करतो. तसं मनुष्य क्षेत्र दाखवला. मग आपला आत्मा असंख्यात प्रदेशरूपी आपल्या आत्म्याचं क्षेत्र आहे. मग अशा असंख्यात प्रदेशरूपी क्षेत्राने युक्त, अनंत गुणाने युक्त अशा अभेद परमात्म्याला मी अनुभव करतो, जाणतो. आणि एक एक गुणाच्या द्वारे द्रव्याला गुणाशी अभेद करून मी परत माझ्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचा अनुभव करतो. दीप्तिकालाने अद्वैत वंदना झाली. अशा प्रकारे एके गाथेमधून निष्ठे आणि व्यवहार दोन्ही काढायचा. तिसरं, इस प्रकार अरहंत को, सिद्धों को, आचार्यों को, उपाध्यायों को और सर्व साधुओं को नमस्कार करके याप्रमाणे सर्व अरहंत अडतीकामध्ये सर्व सिद्ध शिलेवरती मध्यलोकामध्ये असणारे आचार्य, उपाध्याय, साधू या सर्वाला मी नमस्कार करून उनके विशुद्ध दर्शन ज्ञान प्रदान आश्रम को प्राप्त करके मैं साम्य को प्राप्त करता हूँ, जिससे निर्वाण की प्राप्ति होती है. मग व्यवहाराने त्या सर्वांना नमस्कार केला. मग उनके, मग त्यांचे जसे विशुद्ध ज्ञान दर्शन प्रधान आश्रम की विशुद्ध ज्ञान दर्शन प्रधान, विशुद्ध दर्शन और ज्ञान जिसमें प्रधान मुख्य है, ऐसे मग जे जीव आहे त्यामध्ये मुख्य दर्शन आणि ज्ञान आहे. मग अशा दर्शन, विशुद्ध दर्शन ज्ञान प्रधान आश्रम को, मग लोक व्यवहारामध्ये आश्रम कशाला म्हटलं जातं? ज्या ठिकाणी मुलं आणि मुलींना शिक्षण दिलं जातं, राहण्याचं स्थान असतं, त्याला त्या ठिकाणी आश्रम म्हटलं जातं. मग तसं इथे विशुद्ध दर्शन ज्ञान अनंत गुणामध्ये दर्शन आणि ज्ञान हा गुण तसा आहे प्रधान मुख्य आहे. मग अशा विशुद्ध दर्शन ज्ञान गुण इत्यादी अनंत गुणाने युक्त माझ्या आत्म्यामध्ये अनंत गुण कसे आहेत? आश्रम आहेत, माझ्या आत्म्याच्या आश्रयाने आहे. म्हणून माझाच आत्मा विशुद्ध ज्ञान दर्शन प्रधान तो आश्रम आहे. मग अशा आत्म्याला विषय करून प्राप्त करते. मग विशुद्ध ज्ञान दर्शन प्रधान तो आत्मा झाला विषय, त्याला प्राप्त करते म्हणजे त्याला अनुभव करून प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाच्या जरी जाणून मग काय आहे? मैं साम्यत्व को प्राप्त करता हूँ. मी काय करतो? साम्य भावाला प्राप्त होतो. म्हणजे राग द्वेषाने रहित वीतराग परिणामाला प्राप्त होतो. मग असा विशुद्ध दर्शन ज्ञान आदी अनंत गुणांनी युक्त असा आत्मा तो ध्यानाचा विषय आहे.
आणि त्याला प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करतो, त्याला पर्यायामध्ये सम्यक चारित्र्याला जी प्राप्तीला प्राप्त होतो आणि त्याच वेळेला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य तिन्हीची युगपत प्राप्ती होते. आणि मग हे फळ प्राप्त झाल्यानंतर अशा विषयाला साधन करून, विषयाला विषय करून प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करतो, तेव्हा त्याचा प्रमिती, साम्य भाव जी प्राप्त सम्यक अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते. हे प्रमिती काळाची पर्यायामध्ये प्राप्त होते. मग साम्य भाव हे प्रमिती आहे. आता या साम्य भावाची प्रमितीला काय केलेलं आहे? साम्य भावाची प्रमितीला प्राप्त होतो म्हणजे काय करतो? साम्य भाव प्रमितीला प्राप्त करतो, ही प्रमिती मिळाली. आता ही प्रमिती जी आहे त्या प्रमितीला साधन करतो. प्रमितीला काय करतो? साधन करतो. तेव्हा निर्वाणाची प्राप्ती होते. प्रमितीला साधन करतो म्हणजे आपाचं मतिशुद्ध ज्ञानाने आणि स्वतःच्या साम्य भाव म्हणजे प्रमिती ते प्राप्त करतो नाही. विशुद्ध ज्ञान दर्शन, प्रधान श्रमण, आश्रम ह्या झाला विषय प्राप्त करतो म्हणजे या ठिकाणी शुद्ध आत्मानुभूती, प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञान हे तेव्हा साम्य भावाला प्राप्त होतो. तो साम्य भाव चारित्र्याला प्राप्त होतो. नाही, साम्य भाव हे प्रमिती झाली, पण आता या प्रमितीला साधन करायचं म्हणजे कसं? आता प्रमिती साम्य भाव चारित्र प्राप्त झाले नाही. मग चारित्राने काय होणार आहे? निर्वाणाची प्राप्ती होईल. मग तेव्हा त्याला तेव्हा त्याला प्रमितीला इथे साधन करायचं. म्हणजे आणि नंतर मग इथे प्रमिती मोक्षाची प्राप्ती होईल. मग तेव्हा प्रमिती, मग त्या प्रमितीला एका प्रमितीला साधन केल्यानंतर मग दुसरी प्रमिती निर्वाणाची प्राप्ती होते. बरोबर आहे. मग याप्रमाणे आचार्याने काय केलं की अशा प्रकारे आचार्याने आपल्या स्वतःच्या आत्म्याला अनुभव करून काय केलेला आहे? तो त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून त्या ठिकाणी आचार्याने काय सांगितलं की या जीवाला आता तिसऱ्या चरणाने तुझीचा अधिकार काढा. काढला सर. त्यामध्ये जैशी आचार्य टीका आहे की नाही? नाही, मग आता काढत नाही. काय का नाही, माझ्याच्यात अमृतचंद्राचार्यांचा आहे. तेवढीच आहे का? मी काढून ठेवलं आता खाली. बर, त्याच्यात त्यांनी सांगितलं थोडं की कार्य प्रत्यत्रेव ग्रंथ समाप्त इति ज्ञातव्य. कस्मात् इति पूर्व संपयामी संबंध इति प्रतिज्ञा प्राप्ते. मग पहिल्या मंगलाचरणामध्ये जे 5व्या गाथेमध्ये सांगितलं उव संपयामी संमम जत्तो निर्वाण संपत्ती. असं उव संपयामी संमम इति प्रतिज्ञा प्राप्ते. फक्त प्रतिज्ञा कशाला केली? मी उव संपयामी संमम प्राप्त निर्वाण संपत्ती.
मग पूर्ण संपयामी. हम्म. मग माझ्या उप म्हणजे माझ्या स्वतःच्या जवळून हम्म. हम्म. सम्यक प्रकारे जगतो निर्वाण संपत्ती प्राप्त करण्यासाठी मी साम्य भावाला प्राप्त करतो. ही जी प्रतिज्ञा केली मग ते तिसऱ्या गाथेमध्ये तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. मी हे कशासाठी विभुव संपयामी समम जगतो निर्वाण संपत्ती म्हणजे साम्य भावाला प्राप्त करू. मी निर्वाण संपत्तीला प्राप्त करण्यासाठी मी साम्य भावाला प्राप्त होतो. आणि ती निर्वाण संपत्ती जी आहे ती निर्वाण संपत्ती प्राप्तीसाठी काय पाहिजे? समता भाव पाहिजे. मग त्या समता भावासाठी विशुद्ध ज्ञान दर्शन प्रभाव शुद्ध आत्मा विषय असला पाहिजे. तरच पर्यायामध्ये साम्य भाव प्राप्त होतो. अन्य विषयाला लक्ष करून साम्य भाव प्राप्त होत नाही. म्हणून महाराजांनी परमपूज्य ख्यातवीर सागर महाराजांनी न्यायदीपिकेमध्ये प्रस्तावनामध्ये 45 का 50 नंबर पानावर 3 नंबरचा अर्थ दिला. 1 नंबर आपल्या विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावस्वरूप आत्म्याला विषय करून मी विशुद्ध ज्ञान दर्शन स्वरूप शुद्ध आत्मा आहे असं जाणतो, अनुभव करतो. त्याच वेळेला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र याची प्राप्ती होते. हे ज्ञान गुणामध्ये सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते, चारित्रामध्ये समता येते आणि श्रद्धा गुणामध्ये सम्यकाची प्राप्ती होते. म्हणजे असा एक विषय शुद्ध आत्मा असेल तरच साम्य भाव आणि साम्य भावाने निर्माण होतो. म्हणून मग या पद्धतीने बाकीचे 2 नंबर पासून 11 नंबर पर्यंत जे विषय आहेत मग ते संपले काय साम्य भावाला प्राप्त होऊ देत नाहीत, विषम भावाला प्राप्त होतात. म्हणजे पंचेंद्रियाचे विषय सगळे बाकी पूर्ण शुद्धवले अरहंत भगवान. एक दे शुद्धतेत आपले पर्याय, अशुद्ध पर्याय, 5 इंद्रियाचे विषय, मन, 5 इंद्रियाचे विषय आणि मन झाले 6. अरहंत भगवान 7 झाले. आपली एक दे शुद्ध पर्याय 8 झाली आणि आपली भावी काळातली शुद्ध पर्याय 9 झाली आणि आपली वर्तमानातली अशुद्ध पर्याय या सर्वाला विषय करतो. जे अभेद उपचाराच्या विषयाला विषय करतो तेव्हा जीव साम्य भावाला प्राप्त होतो, विषम भावाला प्राप्त होतो. म्हणून तिथे फळामध्ये दिलं इष्ट आणि अनिष्ट. आणि पहिल्या फळामध्ये दिलं हान उपादान उपेक्षामध्ये विप्राप्त फळ मिळतं आणि बाकीमध्ये इष्ट आणि अनिष्ट आहे, प्राद्वेष आहे, समता भाव नाही. आणि तो शुद्ध आत्म्याला विषय केल्यानंतरच समता भाव प्राप्त होतो. म्हणजे शेवटच्या 5व्या अध्यायामधली शेवटची जी गाथा आहे त्याच्यातून त्यांनी 3री चरणाने स्थूलिका अधिकार काढला. मग असं निर्वाणाला पद मी विशुद्ध ज्ञान दर्शन प्रधान आश्रमस्वरूप आत्म्याला विषय करून प्रामाण्य प्रत्यक्ष ज्ञानाने जाणून मी पर्यायामध्ये साम्य भावाला म्हणजे समता भावाला रत्नत्रयाला प्राप्त होतो. आणि रत्नत्रयाच्या द्वारे जीव काय करतो? रत्नत्रयाच्या पूर्णतेने मोक्ष प्राप्त करतो. म्हणजे चारित्राच्या 14व्या गुणस्थानाच्या अंत समयामध्ये चारित्राची पूर्णता होते तेव्हा निर्वाणाची प्राप्ती होते. मग निर्वाणाची प्राप्ती चारित्राच्या द्वारे होते.
चारित्र्याला साधन केलं, निर्वाण साध्य झालं. चारित्र फळ आहे तर शुद्ध आत्मानुभूती साधन आहे. आणि शुद्ध आत्मानुभूती साधन तर त्याचा विषय शुद्धच असला पाहिजे ना. आणि तोही शुद्ध आपला स्वतःचा शुद्ध कारण परमात्मा पाहिजे. दुसऱ्याचा शुद्ध कारण परमात्म्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने काय झालं, याप्रमाणे अरहंतांना, सिद्धांना, आचार्य उपाध्याय वर्गाला आणि सर्व साधूला नमस्कार करून मग त्यांच्यासारखी त्यांना पाहून त्यांच्यासारखी त्यांनी ज्या पद्धतीने या पदाला प्राप्त झाले असं पण मला प्राप्त होण्यासाठी त्यांना नमस्कार करून माझ्या कारण परमात्म्याचा, मी ते कारण परमात्म्याचा आश्रय घेऊन त्या पदाला प्राप्त झाले. मीही माझ्या विशुद्ध ज्ञान दर्शन प्रदान करू अशा अनंत गुणांनी जो आत्म्यामध्ये आश्रय आहे तो माझा आश्रम आहे. मग त्याला विषय करून मी माझ्या प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करतो. तर मी पर्यायामध्ये एक कशा, दोन कशा, तीन कशाच्या चौकडीच्या अभावामध्ये साम्य भावामध्ये चारित्र्याला प्राप्त होतो. किंवा संजुलन कशाच्या उपशम आणि क्षयाच्या द्वारे उपशम श्रेणी क्षपक श्रेणीमध्ये साम्य भावाला प्राप्त होतो. आणि त्या साम्य भावाचा फळ सिद्धाचा प्रथम समय आणि 14व्या मनस्थानाच्या अंत समयामध्ये चरित्राची प्राप्ती होते. म्हणजे पूर्ण साम्य भावाला प्राप्त झाल्यानंतर निर्वाणाची प्राप्ती होते. असं पूर्ण साम्य भाव पर्यायामध्ये प्राप्त होण्यासाठी अनादि मिथ्या दृष्टी जीव ज्या वेळेला प्रथम सम्यक दर्शन प्राप्त करतो, 4, 5, 7व्या गुणस्थानावरती जीव त्यावेळेला ते काय करतात, पर्यायामध्ये एक छोट्या अंतर्मुहूर्तापर्यंत साम्य भावाला प्राप्त होतात. 20व्या परिणामाला सम्यक चारित्राला प्राप्त होतात. फक्त पाणीने बाथरूमला जातो. मग त्या एक छोट्या अंतर्मुहूर्तामध्ये साम्य भावाला प्राप्त होतात. आणि तेच जीव भावी काळामध्ये पूर्ण साम्य अवस्थेला प्राप्त करून निर्वाणाला प्राप्त करतात. म्हणून मी असा पंचपरमेष्ठी स्वरूप, मीच शुद्ध परमात्मा, शुद्ध कारण परमात्मा पंचपरमेष्ठी स्वरूप आहे. आणि विशुद्ध ज्ञान दर्शन अशा अनंत गुणाला मी आश्रय आहे. अशा आश्रयाला मी विषय करून प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव केलेला आहे. म्हणून मी पर्यायामध्ये साम्य भावाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे चारित्र्यामध्ये सम्यकपणा आहे, वित्राग आहे, तर ज्ञानामध्ये सम्यक ज्ञान आहे. आणि चारित्र्यामध्ये वित्राग सम्यक, चारित्र्यामध्ये श्रद्धा सम्यक आहे. मग इथून काय करणार, चारित्र्यामध्ये विशुद्धी झाली म्हणून ज्ञानामध्ये आणि श्रद्धेमध्ये विशुद्ध सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आहे. कधी सांगणार ज्ञान सम्यक आहे म्हणून श्रद्धा आणि चारित्र्य सम्यक आहे. कधी सांगणार श्रद्धा सम्यक आहे म्हणून ज्ञान आणि चारित्र्य सम्यक आहे. म्हणजे ज्या वेळेला आचार्य ज्या ठिकाणी ज्या गुणाच्या पर्यायाच्या माध्यमातून मुख्यतेने अर्पित रूपाने कथन करतात आणि बाकीच्या गुणाच्या पर्यायाचं अनर्पित रूपाने कथन असतं, त्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग माझाच कारण परमात्मा साधू, उपाध्याय, आचार्य, अरहंत आणि सिद्ध हा माझाच कारण परमात्मा, कारण परमात्मा स्वभावाला न सोडता हाच माझा कारण परमात्माच
या 5 अवस्थेला प्राप्त होणार आहे. मग या 5 अवस्था माझ्या आत्म्याच्या अनित्य आहे आणि माझा कारण परमात्मा नित्य आहे, असा मी अनेकांतात्मक वस्तू मी आहे. मग अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याला या सर्व विशेषणाने विशिष्ट असा माझा स्वतःचा कारण परमात्मा आहे. मग माझाच येस सर. मग मी जेव्हा अशा 5 गाथेमध्ये सांगितलेले सर्व विशेषणाने युक्त विशेष असा मीच आहे निश्चय दृष्टीने, अशा विशेष आणि विशेषण संज्ञा प्रयोजन लक्षणाच्या द्वारे भेद आहे, पण प्रदेशाच्या अपेक्षेने भेद नाही. आणि ज्यामध्ये विशेष आणि विशेषणाचा विकल्प संपलेला आहे, एकाकार रूपाने चैतन्य सामान्य मात्र स्वरूप आत्म्याला अनुभव करतो, तेव्हा एक अंतर्मुहूर्तामध्ये मी साम्य भावाला प्राप्त झालो. जो जीव एक छोटा अंतर्मुहूर्त साम्य भावाला प्राप्त होतो, तो जीव माझ्याच स्वतःच्या वर्तमानाच्या पुरुषार्थाच्या द्वारे आणि माझ्याच स्वतःच्या क्रमनिमित्त पर्यायाच्या द्वारे मी काय करणार आहे, पूर्ण साम्य भावाला प्राप्त होतो. तेव्हा एक क्षणामध्ये 7 राजीव गमन करून सिद्ध अवस्थेमध्ये निर्वाण संपत्तीला प्राप्त करणारा आहे आणि 14व्या गुणस्थानाचा अंत होणार आहे. मग सिद्धाचा प्रथम समय, 14व्या गुणस्थानाचा अंत समय किंवा सिद्धाचा उत्पाद, अनंत अवस्थेचा वेग आणि कारण परमात्मा रूपाने ध्रुव, असा उत्पाद वे ध्रुव त्रिभंगात्मक, उत्पाद वे अनित्य, ध्रुव नित्य, अशी अनेकांत वस्तू मी निगोदापासून सिद्धापर्यंत आणि सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ब्रह्मदेव सूर्यने द्रव्य संग्रह की 8 गुणाने रहित, 8 कर्माने 8 गुणाने सहित, 8 कर्माने रहित लोकाच्या अग्रभागामध्ये स्थित आहेत, नित्य आहेत आणि उत्पाद वे ध्रुवाने सहित आहेत. मग असा माझा आत्माच निर्वाण संपत्तीला प्राप्त करून अरहंत संपत्तीचा नाश करून, आणि हे दोन्हीचा आधार मी कारण परमात्मा आहे. मग हे सगळ्या अशा विशेष आणि विशेषणाचा भेद समाप्त करून एक विशुद्ध ज्ञान दर्शन मात्र मी वस्तू आहे असा अनुभव मी केला, तर माझ्याच पुरुषार्थ आणि माझ्या क्रमनिमित्त पर्यायाच्या द्वारे भावी नैनम्याने निर्वाण संपत्तीला प्राप्त होणार आहे. आणि जेवढा वर्तमानमध्ये अनुभव घेतला तेवढं चारित्रामध्ये दृष्टी मोक्ष रूपी निर्वाण संपत्ती तेवढी प्राप्त झाली, समता भाव. आणि 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षय ज्याप्रमाणे होतो
तेवढ्या दर्शन मोहाच्या प्रकृतीचा साधन क्षयाला प्राप्त झाले. मग अशा प्रकारे या 5 गाथेमध्ये व्यवहार आणि निश्चय रूपाने की शब्दार्थ, नयार्थ, नित्येने, व्यवहारणे, मतार्थ, बौद्ध, सांख्य, वैशेषिक, चार्वाक, वेदांत, चित्राद्वैतवादी, ज्ञानाद्वैतवादी, शब्दाद्वैतवादी जेवढे काय आहेत त्यांच्याप्रमाणे केलेला अर्थ. मग या 5 पद्धतीने जाणून भावार्थ रूपाने हा माझाच स्वभाव आहे, द्रव्य दृष्टीने हे स्वभावात नाही आणि कथनचित पर्याय दृष्टीने क्षणिक उपादानामध्ये साधू, उपाध्याय, आचार्य, अनंत आणि सिद्ध हे माझ्याच द्रव्याच्या क्षणिक उपादानाच्या होणाऱ्या पर्यायाची माझीच योग्यता आहे, अशा 5 विशेषणाने युक्त एक अभेद विशेष स्वरूप मी एक आत्मा आहे. एवढं जो जीव अनुभव करतो तो क्षण मात्र साम्य भावाला प्राप्त झालेला पुढे साधी अनंत कालापर्यंत साम्य भावाला प्राप्त होतो. परत कधीही संसारामध्ये येत नाही. असं आचार्याने जशी प्रतिज्ञा केली, मी साम्य भावाला प्राप्त करण्यासाठी प्राप्त करतो, ज्याच्यामुळे निर्वाण संपत्ती. मग मी आज देव गुरु शास्त्राचं अवलंबन घेतो. कशासाठी? माझ्या विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावरूप आत्म्याचं स्वरूप दाखवणारे आहेत म्हणून व्यवहारण्याने त्यांचं अवलंबन घेतो. ते दर्पणाप्रमाणे आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं अवलंबन सोडून त्यांनी जो माझा विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावरूप अनंत गुणाने युक्त असा जो आश्रम स्वरूप शुद्ध आत्मा आहे त्याचा मी आश्रय घेतो, त्याला प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतो. तर मी काय करतो, पर्यायामध्ये साम्य भावाला प्राप्त होतो आणि भावी नैवम्याने माझ्या निर्वाण प्राप्तीसाठी मी अशा विषयाला लक्ष्य करून पर्यायामध्ये साम्य भावाला प्राप्त होऊन आणि पुढे साधी अनंत कालापर्यंत साम्य भावाला म्हणजे अव्याभात अनंत अतींद्रिय सुखाला प्राप्त करण्यासाठी मी काय करत आहे, यांचं अवलंबन घेत आहे. ज्याप्रमाणे बालक जोपर्यंत चालता येत नाही तोपर्यंत माता त्याला हात धरून चालवते किंवा बालक माता पित्यांचा हात धरून चालतो आणि जेव्हा त्याला चालायला येतं तेव्हा तो माता पित्याचा अन्य लोकांचा हात तोडून चालतो. जोपर्यंत आपण क्षणीवरती आरूढ होत नाही तोपर्यंत ज्या वेळेला मनुष्यभोग मिळेल त्या वेळेला या खऱ्या देवगुरु शास्त्राचं सानिध्य प्राप्त होऊन त्यांच्या माध्यमातून आपल्या कारण परमात्म्याला स्थिर होण्यासाठी त्याचं तावत्काळ अवलंबन घ्यायचं आहे. पुढे टीका. यह स्वसंवेदन प्रत्यक्ष दर्शन ज्ञान सामान्य स्वरूप मै. मग काय म्हणलं, यह म्हणजे मी. अमृतचंद्राची टीका आहे ना तुमच्यापाशी, अमृतचंद्राची टीका आहे का नाही मॅडम? आहे. तिथे 5 नंबर गाथेच्या खाली दिले की नाही? हो. एषः एष म्हणजे यह म्हणजे मी. कसं आहे, स्वसंवेदन प्रत्यक्ष. मग असा मी आत्मा तो संवेदनाने प्रत्यक्ष आहे, परसंवेदनाने प्रत्यक्ष नाही आणि पराचं संवेदन मला प्रत्यक्ष नाही.
आणि मी पराच्या संवेदनाच्याकडे प्रत्यक्ष नाही. हं, म्हणून येश म्हणजे हा हं, मी स्वसंवेदन प्रत्यक्ष आहे. हं, काय दर्शन ज्ञान सामान्य सामान्य आत्मा हूं. हं, मग आचार्य सांगतात की मी स्वसंवेदन प्रत्यक्ष हं, ज्ञान दर्शन स्वरूप आहे. हं, तरी आचार्य सांगतात आहे. हं, आणि तुम्हाला सुद्धा तुमचा आत्मा प्रत्येकाला स्वसंवेदन प्रत्यक्ष दर्शन ज्ञान स्वरूपच आहे. हं. हे आचार्य सांगून सुद्धा मानत नाही, जाणत नाही, कथन करत नाही. तर कारण काय आहे? त्यांनाच माहित नाही सर यांना. एकटोपदेशमध्ये का समाधी शतक मध्ये सांगितलं हं, की सांगितलं भगवंत तिथे प्रश्न विचारला की हे अरुण परमात्मा तुमचं शासन एवढं सुंदर आहे, सत्य आहे, मग याचा प्रचार प्रचार का होत नाही? हं, हं, आणि अन्य मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार संपूर्ण जगामध्ये आहे. हं, हं, मग असं का? हं, मग त्या ठिकाणी आचार्यांनी 2-3 अनेक कारण सांगितले. हं, एक सांगितलं की हा पंचम काल कली काल आहे. दुसरं सांगितलं वक्त्याचं मन कलुषित आहे. हं, हं, तिसरं सांगितलं श्रोता कलुषित मनाचा आहे. हं, चौथं कारण सांगितलं अष्टपावडाजीमध्ये जीव जड बुद्धीवाले आहे, हं, वक्र बुद्धीवाले आहे. हं, हं, त्यांना सरळ सांगितलेली गोष्ट कधीही पटत नाही. हं, मग एवढ्या कारणामुळे हं, जैन धर्म उत्कृष्ट सुंदर असताना सुद्धा हं. त्याचा प्रचार संपूर्ण जगामध्ये पसरलेला नाही. म्हणून तिथे पहिलं यह स्वसंवेदन प्रत्यक्ष आता मी दर्शन ज्ञान सामान्य स्वरूप आत्मा आहे. हे पहिल्यांदा तुम्हाला अशा स्वरूप आत्म्याला जे अनुभव करतात मग जो सुरेंद्र असुरेंद्र और नरेंद्र के द्वारा वंदित होने से जे अशा स्वतःच्या आत्म्याला जे आश्रय करतात आणि त्यालाच हे 100 इंद्र नमस्कार करतात, त्याच्याकडे वंदनीय असल्यामुळे मग 3 लोके एक अनन्य सर्वोत्कृष्ट गुरु है. या 3 लोकांमध्ये सर्वांमध्ये अनन्य वेगळे कोण नाही, ते सगळे उत्कृष्ट गुरु आहे. मग जिनने घाती कर्म मल के भी मर को मल के दो डालने से जगत पर अनुग्रह करने में समर्थ अनंत शक्ती रूप परमेश्वरता है. मग ज्याने काय केलेलं आहे? भावघाती कर्म मला आणि द्रव्यघाती मर्म कर्माला धुवून टाकलेला आहे. कशामुळे? विशुद्ध ज्ञान दर्शन प्रत्यक्ष अशा स्वभावाला आश्रय केल्यामुळे. जगत पर आलो त्याच्यामुळे त्यांना केवळ ज्ञान प्राप्त जगाचा दिव्यदोणीच्या द्वारे शुद्ध आत्म्याच्या अनुभवानेच निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मोक्ष मार्ग होतो. आणि विकल्पाच्या भूमिकेमध्ये त्याच्या गुणस्थानाचे अनुसरण यथाशक्ती चारित्राचं पालन करतो. व्यवहारामध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्राचं पालन करतो आणि निश्चयाने निश्चय रत्नत्रय स्वरूप आश्रयाचा अवलंबन घेतो. अशा निश्चय आणि व्यवहाराचा जो अवलंबन घेतो त्या जीवाने भावघाती कर्म, पुण्य पापरूपी भावघाती कर्म आणि ज्ञानावरणादी पुण्य पाप प्रकृती या दोघाला नष्ट केलेलं आहे. त्यामुळे केवळ ज्ञान झाल्यामुळे सर्व जीवाला उपदेश देण्यामध्ये अनुग्रह करण्यामध्ये समर्थ असं अनंत शक्तिरूप परमेश्वरता त्यांच्यामध्ये अनंतामध्ये आहे. जो
तीर्थता के कारण योगियों को तारने में समर्थ है. मग जे स्वयं तीर्थ आहेत ते कसं आहे, तीर्थंकर असल्यामुळे योगी होणं मुनी आचार उपाध्या साधूला तारण्यामध्ये समर्थ आहे. हे त्यांच्याकडे एक एक विशेषण केले, विशेषणाने विशिष्ट असे आहे. महावीर भगवान, पहिली गाथा महावीराला घेतली ना, धर्म के कर्ता होने से जो शुद्ध स्वरूप प्रणति के करता आहे. मग धर्माचा करता आहे, व्यवहाराने 6 द्रव्यरूपी तत्वाच्या वस्तूचं कथन केलं म्हणून धर्माचे करता आहे. निश्चयाने शुद्ध स्वरूप प्रणतीचे धर्माचा जो स्वभाव आहे, शुद्ध स्वरूप त्या परिणतीचे करता आहे, त्याला प्राप्त अनुभव केलेला आहे. पुन्हा परम भट्टारक अशा विशेषणाने विशिष्ट परम म्हणजे श्रेष्ठ भट्टारक. भट्ट म्हणजे ज्यांनी कर्माचा नभट्ट म्हणजे नाश केलेला त्यांना भट्टारक म्हणायचं. आणि परम म्हणजे श्रेष्ठ आचार्य उपाध्याय साधूपेक्षा अशी कर्माचा नाश केलेला आहे म्हणून का? आणि महादेव देवादिदेव म्हणजे अन्य लोकांनी मानलेले जेवढे देव आहेत, महादेव आहेत, त्या महादेवापेक्षा श्रेष्ठ आहेत. महादेवादिदेव मग अन्य लोकांमध्ये जो महादेव आहे, जे शंकर आहे, शंकराचं दुसरं नाव महादेव. मग तो महादेव सर्व लोकांनी त्यांनी शंकराला देव मानला महादेव. पण तो महादेव पण तसा आहे, महादेव नाही. का तर ज्या वेळेला शंकराला काम अग्नी उत्पन्न झाला, मग काम अग्नी उत्पन्न झाल्यानंतर तो पार्वतीचा भोग करून सुद्धा त्याचा काम अग्नी शांत झाला नाही. तेव्हा त्यांनी काय केलं, पार्वतीला आपल्या शिरामध्ये स्थापन केले. म्हणून अर्धांगिनी आपल्या अर्ध्या शिरामध्ये तिला स्थापन केले. म्हणून काय झाला, तो महादेव असून सुद्धा देव नाही. तर कामाग्नीच्या तो अधीन झाला, स्त्रीच्या अधीन झाला. म्हणून आमचे भगवान महावीर महादेवाधिदेव आहेत. म्हणजे ज्यांनी कामरूपी अग्नीला जिंकलेला आहे आणि परमेश्वर आहे, परम ईश्वर सर्व देवामध्ये श्रेष्ठ आहे. आपल्या अनंत ज्ञानादी गुणाने युक्त असा कारण परमात्मा तो परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये स्थान प्राप्त आहे, परम पूज्य आहे, सर्व लोकांच्याकडे पूजनीय आहे. आपलं कारण परमात्माच्याकडे अनुभव करण्यामुळे परम पूजनीय आहे. जिनका नाम ग्रहण भी अच्छा आहे, ज्यांचं नाव घेतलं तरी सुद्धा काय होतं, चांगलं होतं. जीवाला पाप बांधलं जात नाही, पुण्य बंद होतं. ऐसे श्री वर्तमान देव को वर्तमान तीर्थ की नायकता के कारण प्रथम ही प्रणाम करता हूँ. अशा अनेक प्रकारच्या विशिष्ट वर्धमान जन्मल्यापासून त्यांचं ज्ञान वृद्धीलाच प्राप्त होत गेलं, म्हणून त्यांना वर्धमान संज्ञा प्राप्त झाली. व असे प्रवर्तमान अशा विशेषणाने विशिष्ट असणारे वर्धमान भगवान प्रवर्तमान 24व्या शेवटचे तीर्थंकर झालेले. ते तीर्थके नायकता के कारण सर्व जीवाला तीर्थाला घेऊन जाण्यामध्ये ते नायक आहेत, उपदेश देणारे आहेत. त्या कारणाने ते प्रथम आहेत. पण त्यांना मी काय करतो, पहिल्यांदा त्यांना नमस्कार करतो. तत्पश्चात
काय बाकीची चर्चा उद्याच्याला पाहूया. एक वर्धमान स्वरूप आहे. मी दर्शन ज्ञान इत्यादी अनंत गुणाने समृद्ध परिपूर्ण आहे. हा मी निश्चय पंचाचार स्वरूप आहे. हा मी निश्चय पंचपरमेष्ठी स्वरूप आहे. अनंतामध्ये अर्ह पूजनीय माझाच कारण परमात्मा आहे. दर्शन ज्ञान चारित्र श्रद्धा वीर्य निश्चय अनंत चतुष्टयाने परिपूर्ण आहे. म्हणून स्वयं अनंत आहे. 8 गुणाने युक्त आहे. कर्माने रहित आहे. म्हणून मी स्वयं सिद्ध कारण परमात्मा आहे. मीच आचरण करण्यायोग्य आहे. चोहो बाजूने अनंत गुणाने युक्त शुद्ध असल्यामुळे मीच आचरण करण्यायोग्य आहे. मीच उपाध्याय जवळ आहे. अनंत गुणाने युक्त असा उपाध्याय स्वरूप शुद्ध आत्मा मीच आहे. मुनी साधू मुनी आहे. मुन म्हणजे मुन धातू ज्ञानवाचक आहे. मग मी ज्ञानादी अनंत गुणांनी युक्त आहे. म्हणून मी स्वतःच कारण परमात्मा मुनी आहे. अथवा किंवा मी स्वतः हे साधू आहे. कारण साध्याची साधना करणारा तो साधू म्हटला जातो. मग माझाच कारण परमात्मा कसा आहे, साध्य करण्यायोग्य आहे. आणि त्याची मी साधना करतो, साधनेला प्राप्त केलेला आहे. म्हणून मी साधू आहे, मंगल आहे, पवित्र आहे. असा मी स्वयं कारण परमात्मा या 5 मंगलाचरण गाथेमध्ये सांगितलेल्या विशेषणाने विशिष्ट एक अभेद चैतन्य सत्सामान्य नियत अखंड शुद्ध असंख्यात प्रदेशी कारण परमात्मा आहे. आहे आहे आहे. ओम शांती शांती शांति. विसर्जन.